ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः. श्रोत्यो नमस्कार. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या श्री श्रीकांत उर्फ बाबूराव देसाई यांनी सांगितलेल्या पवित्र आठवणींचा उर्वरित 5वा भाग. शब्दांकन माधव हरी कानडे, औरंगाबाद. एकदा पुण्याहून पंत सचिव की पंत असे कुणीतरी बडे गृहस्थ पावसेस आले. ते चांगले मोठ्या घराण्यातील आणि चांगलेच संपन्न होते. राहणी मात्र थोडी अव्यवस्थित, जरा गबाळेपणा दिसत होता आणि ते दर्शनासाठी आप्पांच्या खोलीत गेले. मी नेहमीप्रमाणे सूचना दिली की पायांना हात लावायचा नाही, दुरूनच दर्शन घ्यायचं. पण त्याने आप्पांना पाहिलं मात्र आणि वेगाने पुढे गेली आणि आप्पांचे पाय आपल्या दोन्ही हाताने घट्ट धरून दुसऱ्या हातानं त्या पंतांचे दोन्ही हातांची पकड ढिली करू लागलो. मोठ्या प्रयासाने मी त्यांच्या हाताची पकड सोडवून त्यांना खोलीबाहेर जायला सांगितलं आणि इकडे आप्पांचा चेहरा शांत, आशीर्वादासाठी हात उंच केलेला आणि त्यांना जरा सुद्धा त्रास जाणवलेला दिसला नाही. मला आश्चर्य वाटलं. पायाला स्पर्शही करू न देणारे आप्पा या गृहस्थानं अक्षरशः आप्पांचे पाय हातात दाबून धरले, तरी स्वस्थच कसे राहिले. त्यावेळी तरी मला ते गूढच वाटले. पण पुढची हकीकत त्या गुडाची उकल करणारी आहे. कारण खोलीबाहेर जाताना पंतांनी रडायला सुरुवात केली. ती चांगली 1.5-2 तास ते बाहेर पडवीत बसून रडतच होते. मला काहीच कळेना. दरम्यान बरोबरच्या मंडळींनी दर्शन घेतले आणि मग ते गृहस्थ मला म्हणाले, अहो, मला स्वामींचे दर्शन घ्यायचे, मला त्यांचे दर्शन झाले नाही हो, मला जरा पुन्हा आत जाऊ द्या. मला त्यांचं आश्चर्यच वाटलं. मी मनात म्हणालो, काय गृहस्थ आहे हा. आत्ता खोलीत गेला, आप्पांचे पाय हाती घट्ट धरून डोकं ठेवून नमस्कार केला. मी किती प्रयासानं त्याची पकड सोडवून त्याला बाहेर जायला सांगितलं आणि आप्पांनीही स्वस्थ राहून आशीर्वाद देऊन दर्शन दिलं आणि हा म्हणतो दर्शन झालं नाही. मी थोडा आडेवडे घेत होतो. त्यानंतर खोलीत परत गेल्यावर आप्पांनीच सांगितलं, येऊ दे त्यांना आत. आणि त्यावेळी मात्र हे गृहस्थ अगदी हसत मुखानं आत आले. अगदी अदबीनं दूर उभे राहिले आणि नम्रतेने नमस्कार केला. आप्पांनी प्रसन्नपणाने पाहून त्यांना प्रसादही दिला आणि लगेच एक क्षणही खोलीत न थांबता ते गृहस्थ बाहेरही आले. त्यांना काहीही सांगावे लागले नाही. बाहेर आल्यावर ते म्हणाले, आम्ही आता निघतो. त्यावर मी त्यांना म्हणालो, आजचा दिवस राहा, मुक्काम करा आणि मग उद्या जा. मग मी त्यांना विचारलं, तुमचं काम झालं म्हणजे नेमकं काय झालं? तुम्ही असे रडत का होता आणि परत न रडता खोलीत जाऊन दूर राहून दर्शन घेऊन आलात? हा बदल कसा झाला? तुम्हाला काय जाणवलं? तुम्हाला काय अनुभव आला? मला जरा सांगा ना. म्हणून मी बोलल्यानंतर पुन्हा सद्गदित होऊन ते मला म्हणाले, मला प्रथम साक्षात श्रीराम प्रभूंचं दर्शन झालं आणि म्हणूनच मी धाव जाऊन त्यांच्या पायांना हातात घट्ट धरून डोकं टेकवलं. मी तुमच्या स्वामींना त्रास दिला नाही हो. मी स्वामींच्या चरणाला नव्हे तर साक्षात श्रीराम प्रभूंच्या चरणांनाच धरून होतो. म्हणून तुम्हाला दुसऱ्यांदा स्वामी दर्शनाची विनंती केली. आता माझं काम झालंय. आणि इतकं सांगून ते सर्व लोक निघूनही गेले. दुसरे दिवशी आप्पा असे नेहमीसारखे गालावर हात आणि एक बोट उभे ठेवून मोठ्या मिश्किल भावात बसलेले दिसले. त्यावेळी आप्पांनीच मला विचारलं, काय म्हणाले पंत? त्यावर मी थोडं अविश्वासाच्या सुरात बोललो, काय तरी बडबडत होते. म्हणाले, मला रामाचं दर्शन झालं. त्यावर आप्पा शांतपणानं बोलले, त्यांच्या घराण्यात अनेक वर्षापासून रामाची उपासना आहे.
एवढंच बोलून आप्पा शांत राहिले. मला काय समजायचं ते मी समजलो. पिढ्यानपिढ्यांच्या उपासनेचं फळ पंतांना असं उपास्याच्या साक्षात दर्शनानं लाभलं होतं आणि पिढ्यानपिढ्यांची उपासना सफल झाली होती. म्हणजे आप्पा हे साक्षात प्रभू रामचंद्रच आहेत याची मला जाणीव होऊन मी आप्पांकडे पाहतच राहिलो. पुढे सज्जनगडावर गेलो असताना प्रभू रामचंद्रांच्या पूजेच्या मूर्ती खास सोहळ्यात जिथे ठराविक लोकांना जाता येते अशा ठिकाणी मला जायची इच्छा झाली. मी तसे त्यावेळी गडावरील व्यवस्थापक आणि समर्थ भक्त दिनकर बुवा बिवलकरांना विचारले. त्यावर ते म्हणाले, अहो ते स्वतःच तुमच्या घरातच आहेत, मग या मूर्तीचं दर्शन घ्यायला माझी परवानगी कशाला हवी? सरळ जा आणि दर्शन घ्या. हा एक मोठाच संदर्भ मला मिळाला आणि आप्पांच्या महासमाधीपूर्वी 3 दिवसापर्यंत आप्पांच्या खोलीच्या वरती फणसाच्या झाडाच्या फांदीवर पडत्या पावसात एक महाकाय वानर बसलेले त्यावेळी असलेल्या अनेक भक्तांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आणि हे कपिराज समाधीचे दिवशी सकाळी कुठे गेले ते कळलेच नाही. साक्षात प्रभू रामचंद्राचे दूतच असे हनुमानच आपल्या स्वामींच्या स्वामींना स्कंदी बसवून नेण्यासाठी आले असावेत. दुसरं काय? या ठिकाणी श्री श्रीकांत उर्फ बाबूराव देसाई यांनी सांगितलेल्या पवित्र आठवणींचे 5 भाग आणि हा लेख पूर्ण होतोय, ज्याचं शब्दांकन मा ह कानडे यांनी केलं होतं. धन्यवाद. हरिओम तत्सत.